पासून वाल्मी कराड यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी हा परळी येथील शहर पोलीस स्टेशन बाहेर थांबलेले आहेत। आपल्यासोबत सध्या आहे। सकाळी 11 वाजल्यापासून बसलाय, तब्येत खालावली आहे। आता बोलायची माझी ताकदच राहिली नाही। आता खूप बोलले, एवढं खूप बोलले, आता मला आता बोलणं शक्यच नाही। त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। 11 वाजल्यापासून सकाळपासून बसलाय, काय जे काही आमच्यावर जे अन्याय झाले तो अन्याय फक्त मागे घेण्यात यावा। लोकांचं ऐकून जे गुन्हे दाखल केलेत आमच्यावर, आमचं माझं तर आता सीएम साहेबांनाच विनंती आहे की बाबा त्यांनीच ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून जे काही खरंय ते खरं खोटं हे करून त्यांनीच त्यांच्या माणसांना आवर घालून हे करून हे करावं। ह्याच्यामध्ये त्यांनीच आम्हाला हे करावी। आता येऊन इथं कराड यांच्या आईची तब्येत खालावते, की ऐकत नाहीत त्या त्यांच्या मुलाच्या हातानच पाहिजे। चुकीचे गुन्हे नका दाखल करू। कशात पण काही पण निमित्त काढून काही पण हे करून चुकीचे हे करून चुकीचे आरोप करून अडकवायचा जो प्रयत्न चाललाय तो प्रयत्न आधी थांबव। सगळं आज सगळं क्लिअर झालं होतं व्यवस्थित सगळं। परत तुम्ही चुकीचे आरोप करून काहीतरी कारण दाखवून जर तुम्ही परत माणसाला डांबून ठेवताय तर त्याच्यामध्ये मग सीएम साहेबांनी सुद्धा लक्ष घालायलाच पाहिजे। शेवटी नको नाही, असे चुकीचे आरोप व्हायला नाही पाहिजेत ना आमच्यावर। आपण जर बघितलं तर सकाळपासून हे सगळे जे समर्थक आहेत ते परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी केल्याचं हे चित्र दिसतंय। सकाळपासून हे जे समर्थक आहेत ते परळी पोलीस स्टेशनच्या समोर। संदीप भोसले, साम टी न्यूज, परळी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।